नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण पनीर 65 कसं बनवायचं ते बघणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। या ठिकाणी मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता असे थोडेसे मोठेच तुकडे करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्येच मी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे, काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे, थोडीशी धने पावडर घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे चवीनुसार। हे सर्व आपण पनीरला लावून घेणार आहे। त्याच्यामध्ये थोडासा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर पण घातलेला आहे। हे आता पनीरला आपण हाताने मिक्स करून लावून घेणार आहे। मग तळण्यासाठी तेल ठेवणार आहे। थोडंसं 5 मिनिट याला असंच मुरू देणार आहे। मग आपण पनीरला तळून घेणार आहे। मग फोडणीसाठी लागणारी तयारी कशी करायची ते आपण बघून घेणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य पण बघून घेणार आहे। पनीरला मी सगळे मसाले असे कोट करून घेतलेले आहेत, लावून घेतलेले आहेत। तेलही गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। तर आपण आता तेलामध्ये पनीरचे हे क्यूब्स घालून तळून घेणार आहे। दोन बॅचमध्ये मी हे पनीर छान असं तळून घेणार आहे। पनीर आपलं छान असं तळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि दुसरी बॅच पण अशीच तळून घेणार आहे। पनीर या ठिकाणी माझं तळून झालेलं आहे। आता फोडणीसाठी लागणारी तयारी आपण बघून घेऊया। या ठिकाणी मी लसूण आणि आलं बारीक चिरून घेतलेलं आहे। लाल मिरच्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजायला घातलेल्या आहेत, त्याची पण आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे पाण्यासह। दह्यामध्ये थोडंसं मिरेपूड, लाल तिखट, मीठ घालून फेटून घेतलेलं आहे। 2 चमचे दही घेतलेलं आहे। या ठिकाणी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, मिरेपूड घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, धनेपूड पण घेतलेली आहे। या ठिकाणी भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे, शिमला मिरची पण कापून घेतलेली आहे, कांदा कापून घेतलेला आहे आणि चायनीज रेसिपीमधला महत्त्वाचा घटक म्हणजे कांदापात, ती पण आपण बारीक कापून घेतलेली आहे। कोथिंबीर भरपूर अशी बारीक कापून घेतलेली आहे। आता आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। त्याच्यामध्ये लसूण आणि आलं घालून घेऊया आणि परतवून घेऊया। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्येच मी आता लसूण आणि आलं घालून घेतलेलं आहे। चायनीज रेसिपी बनवताना गॅस हा मोठाच ठेवायचा, म्हणजे एक स्मोकी असा फ्लेवर येतो त्याला। तर छान असं तेलामध्ये मी याला परतवून घेणार आहे। आलं लसूणची पेस्ट घेतली होती ती पण आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे। लसूण आलं तेलामध्ये छान असं परतवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया। त्याच्यामध्येच आपण कांदा पण घालून घेऊया। कांद्याला थोडासा परतवून घ्यायचा। मग त्याच्यामध्येच आपण शिमला मिरची पण घालून घेणार आहे। तिला पण असं आपण तेलामध्ये परतवून घेणार आहे छान होईपर्यंत। थोडासा कांद्याचा रंग बदलला की आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची घालूया। शिमला मिरची घातलेली आहे मी या ठिकाणी। तिला पण असं छान तेलामध्ये परतवून घेणार आहे। मग आपण सुके मसाले घालून घेणार आहे तेलामध्ये। थोडीशी कांदापात पण घालणार आहे आपण आता। कांदापात्याचा वापर भरपूर करणार आहे आपण, कारण ही चायनीज रेसिपी आहे म्हणून।
त्याचा फ्लेवर खूप छान येतो लसणाचा, आलं आणि कांदा कोथिंबीर पण घालूया थोडीशी फोडणीमध्ये आपण. मीठ घालूया आता आपण याच्यामध्ये. म्हणजे ही शिमला मिरची कांदा वगैरे छान असं शिजलं जाईल. त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे आपण. धने पावडर पण घालणार आहे आपण. मिरेपूड पण घालणार आहे थोडीशी आपण याच्यामध्ये. थोडीशीच घालूया मिरेपूड आपण. छान असं परतवून घेऊया. त्याच्यामध्येच मिरचीची जी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे ती घालूया आपण. थोडंसं होऊन देणार आहे आपण याला. मग त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे आणि दही घालणार आहे आपण. पनीर 65 बनवून तयार झालेलं आहे माझं. आता आपण सर्व करूया. तर मी आता एका प्लेटमध्ये हे पनीर 65 सर्व केलेलं आहे गरमागरम. तुम्हीही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.